गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण आहोत वलपराईमध्ये आणि हा ट्रिपचा आहे आपला डे 9. तर आपला सकाळी स्टे होता आणि रूममधून जस्ट बाहेर आले तर बाहेरचा नजारा बघा फक्त. जस्ट गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आपल्या ट्रिपचा आहे हा डे 9. तर आज आपण निघतोय उटीकडे. अराउंड इथून 200 किलोमीटर वरती आहे उटी. तर स्टे काही छान होता इथला. किंग स्टार हॉटेल म्हणून होतं वलपाराईमध्ये. जस्ट एंटर केल्यावरतीच राईट साईडला आहे. तर चला मग निघूयात आजच्या ट्रिपसाठी. त्याची सुरुवात आणि आपल्यासमोर असं सुंदर असं काही दृश्य असेल तर नक्कीच पूर्ण दिवस आनंदात जातो. तर अशा प्रकारे निघालोय आपण. आणि टाइम अपडेट द्यायचं झालं तर सकाळचे 10 वाजलेत आणि आतापर्यंत आपल्या ट्रिपचे 2500 किलोमीटर सक्सेसफुली कम्प्लिटेड झालेले आहेत. अजून आपल्या ट्रिपचे 1500 किलोमीटर बाकी आहेत. चला तर मग ट्रिप अशीच एन्जॉय करत राहू. निसर्गाचे पण पूर्ण वेगवेगळी रूप जी आहेत ती आपल्याला या ट्रिप मध्ये अनुभवायला मिळालीत. तुम्हाला कधी थंडी वाजत होती तर कधी एक्स्ट्रीम गरमी होती. तर कधी जंगल तर कधी माणसांनी व्यापलेलं जंगल. सगळं काही या ट्रिप मध्ये तुम्हाला बघायला मिळालं. मित्रांनो आपल्याला जायचे चलाकुडीकडे. बालाजी टेम्पल इज 7 किलोमीटर अहेड. आपण जातोय लेफ्ट साइडला. 40 आउट ऑफ बेंड्स फर्स्ट. आता रिटर्नच्या प्रवासाला आहे तर आपल्याला सगळे उलटे बेंड्स येतील. एलिफंट क्रॉसिंग झोन नाही हा माणसं क्रॉसिंग झोन आहे. हा एलिफंटचाच एरिया आहे. त्यांच्या घरी येऊन तुम्ही त्यांना सांगताय की तुमचा क्रॉसिंग झोन आहे. तुम्ही जंगलांवरती अतिक्रमण केलंय. ते ऑलरेडी जंगलातच राहतात. जंगलाचा घनदाटपणा तर बघा मित्रांनो. झाडाची फुलं बघा खूप सुंदर अशी. आणि वातावरण तर नादच आहे. त्यात काही विषयच नाही. चला जंगलात असताना एखाद्या तरी प्राण्याचं दर्शन घडलं. आणि हा समोरचा व्ह्यू बघा. खूप सुंदर असे दृश्य आहेत अलियार डॅमची. पाणी सध्या कमी झालंय. जो एंटायर एरिया दिसतो तेवढा पाण्याने कव्हर झालेला असतो प्रत्येक वेळेस. पावसाळ्याच्या दिवसात तर फुल भरलेलंच असतं इथे. आपल्या राईड मधला 40 हेअरपिन बेंडचा रोड आपण कम्प्लीट रिटर्न वे कम्प्लीट केलेला आहे. तर खूप आनंद वाटतोय. अशा प्रकारे आपण पोहोचलोय. कोणतं शहर आहे माहित नाही कारण मला वाचताच येईना. तर काय सांगू तुम्हाला मी कोणतं शहर आहे. या दिस इज पलाची. मोठं शहर आहे. थोडस ट्रॅफिक मध्ये आणि आता गरमीचा एहसास व्हायला लागलाय. आय थिंक दिस इज द वन वे and they are all coming from the wrong side. मित्रांनो अशा प्रकारे आपण क्रॉस केले पलाची आणि निघालोय कोइंबतूरच्या दिशेने. आय थिंक 20-30 किलोमीटर फ्रॉम हिअर कोइंबतूर आहे. पुढे आपल्याला ऑलमोस्ट 100 किलोमीटर उटी राहील. तर एक छोटासा हायड्रेशन ब्रेक आपण घेऊयात. टाइम अपडेट सांगायचं झाला तर 12:15 वाजलेत आणि ऑलमोस्ट आपण 100 किलोमीटर कव्हर केले सकाळपासून 3 मॉर्निंग.
अडीच तास लागले आपल्याला 100 किलोमीटर कव्हर करायला. ऍक्च्युली घाट एरिया असल्यामुळे डिस्टन्स जास्त कव्हर होत नाहीये, तरी पण आपलं कव्हरिंग चांगलं झालेलं आहे. त्याच्यामुळं असं काही जास्त वेळ नाही. आपला रिचिंग टाइम पण 4.5-5 तास आहे आता. पण थोडंसं प्लेन रोड आला की जरा बोरिंग होतं ॲज इट इज, ते आता जाणवायला लागलंय. कारण याच्या आधी घाटाचा सेक्शन जेव्हा होता तेव्हा असं पूर्ण ऍडव्हेंचरस सारखं वाटत होतं. गरमीची वेळ आहे त्याच्यामुळे जरा थोडंसं इरिटेटिंग जाणवत आहे. बट ओके ओके आहे, एवढं पण हे नाही आहे. आणि सहन होईल एवढं ऊन आहे ऊन, बट सहन होऊ शकतं, वेरिएबल आहे. सो नो टेन्शन. Ooty is 90 kilometers from here. Mysore is 203. Means tomorrow's destination is 203 kilometers from here. वापिस एक बार कोयम्बतूर शहर में आपका स्वागत है. इस गली बोड़ा में ए वासरा हमको जाने दे. एक आपण हायड्रेशन ब्रेक घेतला होता. आता आपण निघतोय उटीकडे. इथून उटी जे राहिले ते आहे 47 किलोमीटर्स, पण रिचिंग टाइम 2 तास दाखवतोय. याचा अर्थ रस्ता पूर्ण घाटाचा आहे. सो ॲटलिस्ट आपल्याला 1.5 तास तरी नक्की लागेल. जाऊन मग हॉटेल ऑन दी स्पॉटच बुकिंग करावं असं वाटतंय. ॲक्च्युली ऑनलाईन दाखवत आहेत, बट आज असं थोडंसं डाऊटफुल वाटतंय. सो बघूयात. याच्या आधी आपल्याला कुन्नूर लागेल, ते पण हिल स्टेशन आहे. जर आपल्याला लागलं चांगलं हॉटेल कुन्नूरमध्ये पण, तर लेट्स स्टे इन कुन्नूर ऑल्सो. असं काही गरजेचं नाही की आपल्याला उटीतच थांबायचं आहे. दोन्हीपैकी जे आयडियल और कन्व्हिनियंट वाटेल ते कुठलंही आपण एक बुक करूयात. आपल्यासाठी असं काही गरजेचं नाही की हेच हॉटेल हवंय, आयदर तेच हॉटेल हवंय. अपने को किधर भी जमेगा. सुकून भरी जिंदगी फिर से शुरू हो गई है दोस्तों. रस्ता मस्त आहे बाकी, त्यामुळं डिस्टन्स कव्हर होत आहे. बाकी व्ह्यूज म्हणाल तर तुम्ही बघतायतच. कुन्नूर ऑल्सो इज अ हिल स्टेशन. इथे पण बऱ्यापैकी गर्दी राहते. इथून उटी आहे 18 किलोमीटर्स आणि रिचिंग टाइम आहे 408. तसं म्हणजे आपण चांगलं कव्हर केलं. हे थोडंसं ट्रॅफिक आहे हिल स्टेशन असल्यामुळं, सो आपल्याला ते कव्हर करून जावं लागतंय. बाकी ओके आहे. आणि आता वातावरण छान आहे त्यामुळं ड्रायव्हिंग इझी आहे, काही इश्यू नाही आहे ॲज सच. अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत उटीमध्ये. वातावरण असं एकदम थंड आहे, मस्त वातावरण आहे. सो एनर्जेटिक वाटतंय. तर चला मग आपण हॉटेल शोधूयात.